नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. MSBTचे जे विद्यार्थी होते डिप्लोमाचे, तर त्यांच्या ऑनलाईन एक्झामचं टाइम टेबल डिस्प्ले झालेलं आहे. खूप विद्यार्थी आतुरतेनं वाट बघत होते. तर त्यांचं टाइम टेबल जे आहे ते पुढील प्रमाणे आहे. या ठिकाणी 6 फेजेसमध्ये तुमची एक्झाम सुरू होणार आहे. 11 मेला ते 28 मेपर्यंत तुमचे ऑनलाईनचे पेपर राहणार आहेत. आता तुमचे जे इयर वाईज किंवा सेमिस्टर वाईज डिफरंट फेजला तुमचे पेपर्स असतील. जसं की पहिली फेज जी आहे 11 मे ते 14 मेच्या दरम्यान, आणि त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट कोड दिलेले आहेत या ठिकाणी खालीलप्रमाणे आहेत. ओके. फर्स्ट इयरचा जो आहे फिजिक्स आहे, तर तो कोड एकदा तुम्ही चेक करा, है ना. या कोडवरनं तुम्हाला समजेल. फेज 2मध्ये 33-13-04 केमिस्ट्री, त्यानंतर हे सब्जेक्ट दिलेले आहेत. फेज 3मध्ये 15 ते 16 मेच्या दरम्यान या ठिकाणी एमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल, एमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या ठिकाणी हे सब्जेक्ट्स दिलेले आहेत. हे आय स्कीमचे सब्जेक्ट आहेत. प्लस या ठिकाणी मायनिंग टेक्नॉलॉजी जो आहे तो के स्कीमचा पण सब्जेक्ट आहे. त्यानंतर फेज 4मध्ये अप्लाइड सायन्स, तसेच बेसिक सायन्स आणि अप्लाइड सायन्सचे पेपर होणार आहेत. आय स्कीम आणि के स्कीम दोन्हीचेही. ठीक आहे. तर बघून घ्या, 18 ते 20च्या दरम्यान होणार आहे. आणि 5वी फेज जी आहे याच्यामध्ये तुमचे सब्जेक्ट कोड दिलेले आहेत. तसेच एन्व्हायरमेंटचा जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बट टाईमटेबल कन्फर्म करण्या अगोदर तुम्ही सब्जेक्ट कोड अवश्य बघा. ठीक आहे. त्यानंतर मॅनेजमेंट हा जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचा असतो. तर तो होणार आहे 25 मे ते 28 मेच्या दरम्यान. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी 3 दिवस तर दिलेले आहेत, बट आमची एक्झॅक्ट कोणत्या डेटला होईल? तर याचा जो डिटेल टाईमटेबल आहे हा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येईल. हा जर टाईमटेबल तुम्हाला बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही गुगलवरती bcsir.com टाकू शकता. त्यातील पहिलीच लिंकवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचं टाईमटेबल जे आहे हे शो होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जो काही हा 2-3 दिवसाचा जो स्पॅन दिलेला आहे, याच्यामध्ये कॉलेजवरती सोडलेला आहे ते की कॉलेज कधी एक्झाम घेणार आहे. ओके. तर काही कॉलेज 13ला घेत असेल तर 13ला, 14ला घेत असेल तर 14ला. जे तुमचे स्टुडंट्स असतील अकॉर्डिंग टू दॅट तुमचा शेड्यूल जे आहे हा बनेल, आणि तुमच्या नोटीस बोर्डला किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला तो शेड्यूल जो असेल हा तुमच्या कॉलेजकडनं येईल. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. तसेच बघा, जर तुम्हाला या ठिकाणी मॉडेल ॲन्सर पाहिजे जर असतील तर मागच्या 3 एक्झामचे मॉडेल ॲन्सर या ठिकाणी अवेलेबल आहेत. समर 25, समर 24 आणि विंटर 24चे. तुमचा सब्जेक्ट कोड जो असेल तो डायरेक्टली या ठिकाणी सर्च करायचा आहे, किंवा इथं सर्चचं ऑप्शन आहे, इथे पण तुम्ही सर्च करू शकता, किंवा सब्जेक्टचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके. किंवा तुम्ही सब्जेक्टचं नाव सर्च केलं तर या ठिकाणी सब्जेक्ट वाईज पण तुम्हाला दिलेले आहेत. जसं की आता या ठिकाणी टर्मचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मॉडेल ॲन्सर दिलेला आहे, तर तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी क्लिक करून. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही मॉडेल ॲन्सर बघू शकता, आणि त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.